आपल्या राज्य सरकारने जाहीर केलेला आहे की हा पहिला दिवस प्रवेशोत्सव साजरे करूया। खरोखर हा उत्सव आहे आयुष्याच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्याकरता हा दिवस साजरा केला जातो। शाळेत पहिल्या दिवशी प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश करताय त्या मुलांचं जोशात स्वागत करा आणि आयुष्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याकरता त्यांना प्रोत्साहन द्या, हा त्यामागचा उद्देश आहे। सकाळपासून आम्ही बऱ्याचशा शाळा फिरतो, खूप चांगला उत्साह या ठिकाणी मुलांमध्ये दिसून येतो। आम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जास्त करून आम्ही जातो आणि खऱ्या अर्थाने ह्या मुलांना, ह्या पालकांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्याच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे। मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी शिक्षणाची याकरता अनेक उपक्रम राबवले जातात, त्यातला नाही। सर, महानगरपालिका शाळेमध्ये डिजिटल शिक्षणासाठी देखील त्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत। आता यावर्षी कशा प्रकारे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे काही प्रायव्हेट शाळा आहेत अशा पद्धतीचं शिक्षण द्यावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे। आत्ताच मी किसनगरच्या शाळेत जाऊन CBSE स्कूल 10वीपर्यंत त्या ठिकाणी सुरू आहे। अतिशय अद्ययावत अशी कॉम्प्युटर लॅब असू द्या, अद्ययावत वर्ग त्या ठिकाणी सुरू केलेले। जास्तीत जास्त या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश मिडियमची या ठिकाणी आम्ही वर्ग सुरू आहेत। इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये किमान महिन्याला 3000 ते 4000 फीज असते, वर्षाला 50-1000 रुपये फी असते। गोरगरीब पालकांना ही फी परवडत नाही। महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येणारी मुलं ही मध्यमवर्गीय असतात, सर्वसामान्य झोपडपट्टी चाळीतली मुलं असतात। प्रत्येक पालकाची इच्छा असते माझ्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं आणि याकरता महानगरपालिकेने इंग्लिश मिडियमची सुद्धा शाळा सुरू केलेल्या आहेत आणि आमचा शिक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवतोय आणि मोफत शिक्षण याद्वारे आम्ही या ठिकाणी सर्व मुलांना देतो।